मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये। तर तुम्ही बघतच असाल टायटलवरून की मी आज बनवली आहे गिलक्याची भजी। हो, आमच्याकडे गिलक्याची सुद्धा भजी बनतात। तर त्यासाठी मी गिलके एकदम पातळ कापून घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतले होते अगोदर। आपण नेहमीप्रमाणे भज्याला जसा मसाला काढतो तसाच मसाला काढून मी पीठ काढून भजी काढून घेतलेले आहे। आणि आज पुरे पण तळले होते मी, कारण आज आषाढी अमावस्या आहे। तर नैवेद्य वगैरे पहिल्या दिवसाचा देवाला दिलेला आहे आणि पोळ्या वगैरे लाटून मग भजी काढून घेतलेली आहे मी। आषाढ महिन्याचं असं शास्त्र सांगितलं जातं की या महिन्यामध्ये 3 वेळा नैवेद्य करतात देवीला। तर त्यामुळे पहिल्या दिवशीचं नैवेद्य म्हणून मी आज हे केलेलं आहे। आणि कुणी कुणी बायका सवासणी जेव घालतात किंवा मुली जेव घालतात, ती सवासणं वगैरे म्हणून देवीच्या नावानं। तर हा प्रकार खूप जुना आहे आपल्या संस्कृतीचा आणि हा देवीचा महिना सुद्धा मानला जातो, आषाढ महिना। आणि यात वारी पण असते पंढरपूरची, त्याच्यामुळे विठ्ठलाच्या वारीचा तर काही वेगळाच आनंद असतो। आणि आता या सणापासूनच जसे आपले मराठी सणवार सुरू होतात, आषाढी महिन्यापासूनच तर हा महिना संपल्यानंतर श्रावण लागतो, मग पंचमी, रक्षाबंधन वगैरे असे आपले सण येतच असतात। आणि मग वारी सुरू झाल्यानंतर आपल्या देवाची पण शयन असते, नारायणाची शयन असते असे सांगितले जाते, असे महत्व आहे। आपण तर एवढे काही हुशार नाही, पण जे आपल्याला माहिती आहे तेवढं मी बोलते। आणि माझे व्लॉग जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईबचे बटन दाबून ठेवा आणि लाईक करा। काही कमी जास्त वाटल्यास मी काही राग मानून घेणार नाही आणि असंच मला सपोर्ट करीत राहा। धन्यवाद।